नमस्कार, मी उमेश पाटील. मित्रांनो, आपण प्युअर गावठीमध्ये काम करतोय. प्युअर गावठीमध्ये काम करत असताना सातत्याने एक गोष्ट दिसते, ती म्हणजे लोकांना शेड बांधायचे आहेत, पण ते खूप जास्त खर्च करून बांधायचे आहेत. लोकं कोंबडीवर खर्च न करताना जास्तीत जास्त तुम्ही शेडवर, कंपाऊंडवर खर्च करता. तर आज आपण आपल्या स्वतःच्या फार्मवर, जो आपला पुण्यामधला फार्म आहे, त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण नियोजन केलंय, ते तुम्हाला दाखवणार आहे. इकडे बघू शकता तुम्ही, तर टोटल आपला 100 फूट चा शेड आहे आणि ह्या शेडची रुंदी जी आहे ही 25 फूट आहे आणि लांबी जी आहे ती 100 फूट आहे. इकडे बघत असाल तर 3x3चा आपण पोल वापरलाय. त्याचबरोबर इकडे आपण बांधकाम न करताना आपण डायरेक्ट पत्रा मारतोय. तुम्ही इथे बघत असाल तर जमिनीपासून 1 फुटाला पत्रा मारलाय, म्हणजे पाईप मारलाय आणि या ठिकाणी सुद्धा पाईप मारलाय. तर 1.5 बाय 1.5चा पाईप आहे आणि मजबूत आहे. काही असं गरज नाहीये तुम्हाला 2 बाय 2चा जास्तीत जास्त लोखंड खर्च करायची, कमी खर्चामध्ये करू शकता. ठीक आहे. उंची आम्ही साधारण जमिनीपासून वरपर्यंत ही 10.5 फूट ठेवले आणि सेंटरची उंची आम्ही 12.5 फूट आमची ठेवायचा विषय चाललाय. इकडे बघत असाल तर हा 40 बाय 25चा असा आमचा हा हॉल होणार आहे. यासाठी आम्ही 4 बाय 4च्या खिडक्या ठेवल्यात आणि याला सुद्धा आम्ही पत्राच मारणार आहेत. तुम्हाला पत्रे दाखवतो. तर असं आम्ही पत्रा हे केलंय. आता इथे बघू शकताय मजबूत झालंय. म्हणजे याच्यामधून ना उंदीर येऊ शकतो, ना सरपटणारे कुठले प्राणी येऊ शकतात. म्हणजे हा फायदा होतो आपल्याला, की त्याच्यातून सरपटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आतमध्ये जात नाही. आणि जमिनीच्या लेवलला झाल्यामुळं आतमधून आपण मुरुम जो आहे याची आपण भरणी करणार आहेत. त्या मुरुमाची भरणी केल्यामुळे काय होईल, की आतमध्ये उंदीर, घुशी किंवा मग काय असा तोही प्रॉब्लेम येणार नाहीये. या पद्धतीने आपलं पूर्ण बघत असाल टोटल असं ग्रे याच्यामध्ये आम्ही 3 बाय 3.25 फुटाचा जो पत्रा असतो, आम्ही असा डायरेक्ट कटिंग करून घेतलाय 3 फुटीचा. तर तुम्ही जसं सांगाल त्या पद्धतीने तुम्हाला ते कटिंग करून भेटतं. तर आम्ही त्या पद्धतीनेच पत्रे कट केलेले आहेत. तुम्हाला दिसत असतील आणि एकदम सुंदर नियोजन होणार आहे. इथे आम्ही असा गॅप दिलाय. तुम्ही इथे बघत असाल. नॉर्मली इथे असा गॅप दिलाय आपण. तर हे गॅप द्यायचं कारण असं, की याच्यावर आपण जी जाळी मारणार आहेत, ती आपण जाळी याला वेल्ड करणार आहेत किंवा याच्यावर जाळीमध्ये बार टाकून आपण ती जाळी पॅक करू शकतो किंवा वेल्डिंग करू शकतो किंवा जाळीला याच्यावर पट्टी मारू शकतो. अशा पद्धतीचं हा नियोजन केलंय. बाकी तुम्ही बघत असाल तर पूर्ण आमचा हा असा प्लॉट आहे आणि सध्या गवत आहे भरपूर त्या प्लॉटमध्ये. काम चालू आहे आणि लवकरच आमचं काम होणार आहे आणि ह्या ठिकाणी आपलं ट्रेनिंग असेल किंवा इथे ऑफिस असेल किंवा बऱ्याच गोष्टी अशा ज्या आहेत ह्या इथे आपल्या होणार आहेत. जेणेकरून इथून लोकांना आपण पिल्लं किंवा मोठ्या कोंबड्या किंवा कोणाला कोणाच्या काही समस्या असतील त्या त्या सर्व आपण या ठिकाणावरून घेणार आहेत. जेणेकरून काय होणार आहे, की लोकांना जे प्रॉब्लेम्स आहेत सध्याच्या कंडिशनला काय आहे, की मला भेटायचं आहे, पण नक्की भेटणार कुठे हा मोठा विषय आहे. कारण पालघर खूप लांब पडतं आणि पुण्याला मी येतोय, कधी जातोय हे माहिती न पडत नाही. त्याच्यामुळं भेटणं थोडंसं मुश्किल होतं आणि बिझनेस वाढवायला थोडासा प्रॉब्लेम येत होता. म्हणून आपण ठिकाणी ही जागा घेतली आणि या ठिकाणी आपण कोंबडी पालन चालू केलं. तुम्ही इथे बघत असाल तर मुरुम पण मस्त मस्त मुरुम आहे आणि तो मुरुम पण आपण इकडे असं टाकलेलं आहे आणि दोन्ही साईडनी आपण काय केलंय, की पत्रे लावून घेतलेत आणि मुरुम आम्हाला पसरायचं आहे. आता उद्या जेसीबी आल्यानंतर आमच्या कैची वगैरे आहेत त्या उद्या लागतील इथं मुरुम पसरलं की. मग धुमस आणून ते पूर्ण आम्हाला धुमसून आणि त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण नियोजन आहे मित्रांनो. जेणेकरून फटाफट सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण तुम्ही बघत असाल की फॅब्रिकेशन वाले असतील किंवा कोणीही कारागीर असतात ते काय वेळेवर येत नाहीत आणि अशाने आमचं शेड काय लवकर होत नाही. मे मध्ये आमचं पूर्ण होणार होतं, पण अजून काय पूर्ण झालं नाहीये. आता बघूयात कशा पद्धतीने कधी होतंय हा मोठा विषय आहे. आणि लवकरच सुरू करून
लवकरच इथल्या लोकांना चांगली सेवा देणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं, ह्या गोष्टी आहेत. आता जसं-जसं काम पूर्ण होईल, जर इकडे असलो, तर तुम्हाला अपडेट देत जाईल, की असं झालं काम शेडचं, तसं झालं. आता ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे वाचतील आणि भविष्यात आता वाटलं तुम्हाला की पत्रा जमिनीच्या संपर्कात येऊन सडू शकतो. सडल्यानंतर परत टाका. किती फरक पडणार आहे? 10-20 हजाराचे पत्रे लागणार आहेत. त्यापेक्षा जास्त लागणार आहे का तुम्हाला? तर नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टी करू शकता. आरामात सगळ्या गोष्टी. ठीक आहे? तर अशा पद्धतीचं आमचं पूर्ण नियोजन आहे आणि लवकरच शेड झालं, की बऱ्याच गोष्टी होतील. इकडे पिल्लं, इकडे कोंबड्या, इकडे रिटेल काउंटर्स असणार आहेत. त्याच्यामध्ये आम्ही कोंबडे कटिंग करून देणार आहेत. त्याचबरोबर 2, 4, 5, 10, 15 असे जे काही लागतात किंवा लोकल एरियामध्ये लोकांना खायला लागतात, तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथून करणार आहेत. जेणेकरून इथल्या लोकांना प्रॉपर पद्धतीने सगळ्या गोष्टी भेटतील. त्याचबरोबर आपण या ठिकाणी सर्व जाती, जेवढ्या जाती आहेत कोंबड्यांच्या, सर्व जातीचे पॅरेंट्स ठेवणार आहेत किंवा म्हणजे केजेस बनवणार आहेत. त्याच्यामध्ये तुमचे बदक असतील, राजहंस असतील, त्याच्यानंतर गिनी फाऊल असतील, टर्की असतील, त्याच्यानंतर इमू असतील, त्याच्यानंतर कडकनाथ असेल, कावी असेल, सोनाली असेल, ब्लॅक ॲस्ट्रोलाब असेल, त्याच्यानंतर डीपी असेल. तर अशा सर्व जेवढ्या जाती आहेत, त्या सर्व तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे भविष्यात खूप चांगला असा कोंबडी पालनातला फार्म म्हणून आपण हा तयार करतोय. बजेट खूप जास्त जातंय आणि त्याच्यामुळे थोडंसं लेट होतंय. पण नक्कीच आपण खूप चांगल्या पद्धतीचं काम अ, येत्या काही महिन्यामध्ये इथे आपलं होणार आहे आणि खूप चांगला एरिया आहे. म्हणजे एकदम शांत वातावरण आहे. इकडे झाडं सुद्धा आहेत. आता इकडे झाडांची लागवड सुद्धा करायची आहे. आता सध्या शेडचं काम चालू आहे त्याच्यामुळं जे-सी-बी येणार, बाकीच्या गोष्टी येणार. त्याच्यामुळं काम थोडंसं आपण डिले केलंय, पण लवकरच होईल. सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने होतील. तर असेच किती मिनिटं झाली? 7. 7 मिनिटं झाली. तर बाकीची गोष्टी दाखवतो तुम्हाला. इकडे बघू शकता तुम्ही. तर इकडे आपण जे पत्रे आहेत ते बघू शकताय. तर आपण पत्रे जे आहेत ना, हे ग्रे कलर मध्ये घेतलेत. तुम्ही ग्रे कलर बघू शकता. ग्रे कलर खूप सुंदर दिसतंय. एकदम भारी असं दिसतंय ग्रे कलर आणि ग्रे कलर मध्ये ऍक्च्युली ब्लू घेणार होतो, ऑरेंजचा कलर होता. पण मग विषय घेतला की ग्रे घेऊयात. ग्रेमध्ये थोडंसं चांगलं दिसेल आणि गोडाऊन सारखं ते असं दिसत तसं दिसणार नाही. चांगलं दिसेल म्हणून त्या पद्धतीने केलं. इकडेही आम्हाला त्याच पद्धतीने पूर्ण पत्रे लावून वगैरे सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. जेणेकरून फटाफट कामं होतील आणि सगळ्या गोष्टी होतील. कंपाऊंडला बघत असाल तर 2x2 चे पाईप लावलेत आणि 2x2 ची आपण जाळी मारली. तर आतापर्यंत भरपूर असा खर्च झालाय. तर आपण त्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने करणार आहेत. आज हॉल आणि शेड याचे टोटल पत्रे 49,000 मध्ये आलेत. जवळपास 11 फुटी आपण 24 पत्रे घेतलेत आणि 3x3 चे जवळपास 30 पत्रे घेतलेत. तर असं टोटल आपल्याला 100 फुटाला हे सगळ्या गोष्टी लागतायत. तर बघूयात आता कसं पुढे हे नियोजन होतंय किंवा मग कसं होतंय. कोंबडी पालन सांगितलं तेवढं सोपं नाहीये आणि आतापर्यंत आपण एक पालघरचा फार्म तुम्ही बघितला असेल, पूर्ण डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलीच अशी गोष्ट नाहीये का जी आपण त्याच्यामध्ये केली नाहीये. तशाच पद्धतीचं इथेही नियोजन करायचं आहे. इथेही आपल्याला सर्व गोष्टी आपण इथे पाळणार आहेत किंवा ठेवणार आहेत आणि सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर असेच नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.